स्मार्ट एनिकेत या यूट्यूब चॅनलवरती सध्या सुरू आहे स्पेशल असा गिव्हअवे। आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे पैठणी साडी। 200K सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण ज्या दिवशी होईल, बघा ज्या दिवशी 200K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या यूट्यूब चॅनलकडून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत। ठीक आहे, 300K वरती 3 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत। या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार, ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल, यूट्यूब फॅमिली कंप्लीट होईल, त्या दिवशी हा गिफ्ट वितरण सोहळा असणार आहे। तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। ज्या दिवशी हे टार्गेट्स कंप्लीट होतील त्याच दिवशी हा वितरण सोहळा असेल। तसेच 4 लाख सबस्क्रायबरवरती 4 पैठणी साड्या वाटप केल्या जातील। 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण झालं की 5 पैठणी साड्या वाटप केल्या जातील। या साड्या लकी विनरला भेटणार आहेत। तुम्ही सुद्धा जिंकू शकता ही पैठणी साडी। पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला खूप चांगली संधी आहे, त्यामुळे सर्वांनी चॅनलचं सबस्क्राइब बटन नक्की दाबा। तुम्ही सुद्धा जिंकाल नक्कीच पैठणी साडी। ज्या दिवशी हे टार्गेट्स पूर्ण होतील, ठीक आहे, त्याच दिवशी वितरण असेल। पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ॲड्रेसवरती ही साडी पाठवण्यात येईल। आता बघा, लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या ताईसाठी खुशखबर, चेक पाठवला आहे। सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार सुरुवात, म्हणजे निधी आता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। सर्व बहिणींची आता अखेर प्रतीक्षा संपणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली मोठी घोषणा। त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीचे 2100 करणार, म्हणजे 2100 रुपये लाडक्या बहिणीला देणार, अशी त्यांनी मोठी घोषणा केली। ते म्हणाले योग्य वेळी तुम्हाला 100% 2100 रुपये सर्व पात्र लाडक्या बहिणींना देणार, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। तसेच बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढील अपडेट आहे की लाडक्या बहिणींची eKYC चुकली आहे। ठीक आहे, भरपूर लाडक्या बहिणींची eKYC चुकली आहे, त्यामुळे त्या बहिणींना पैसे मिळत नाही मध्ये अडचण निर्माण झालेल्या आहेत, पैसे मिळत नाहीयेत। तर तुमच्यासाठी आता एक हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे 181। या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती मिळवू शकता। तुम्हाला जी काही शंका असेल, जो पण तुमचा प्रॉब्लेम असेल, तो या नंबरवरती कॉल केल्यानंतर सॉल्व्ह केला जाईल। तसेच अंगणवाडी सेविका आता तुमची प्रत्यक्ष पडताळणी करतील। त्यानंतर ज्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू होईल। त्यामुळे महिलांनी टेन्शन घ्यायचं नाहीये, घाबरायचं नाहीये, तुम्हाला पैसे 100% जमा होत राहणार आहेत। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात जबरदस्त अशी ऑथेंटिक अशी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची eKYC चुकली होती आणि eKYC चुकल्यामुळे ज्या महिलांना नोव्हेंबरचे 1500 मिळाले नव्हते किंवा डिसेंबरचे 1500 मिळाले नव्हते, अशा सर्व बहिणींना आता पैसे कधी वाटप होणार या संदर्भात अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता भरपूर महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता न मिळण्याचं मुख्य आणि मेन कारण काय होतं, ते कारण आता आपण पाहणार आहोत। तर बघा, जिल्ह्यात ऑनलाईन अर्जदार प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडले गेले। परिणामी अनेक अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट झाले। ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागू नये, तसेच अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये, या उद्देशाने प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे। ठीक आहे, तर बघा, ही काही कारणे होती, या कारणामुळे भरपूर महिलांचा लाभ या नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता। परंतु आता अखेर सर्व लाडक्या बहिणींना सर्वच हप्ते आता एकसाथ दिले जाणार आहेत, अशी गुड न्यूज आलेली आहे। आता बघा, प्रत्येक लाडक्या बहिणीचं, प्रत्येक गरीब महिलांचं, प्रत्येक गरीब कुटुंबाचं आता घर बांधण्याचं महाराष्ट्र राज्यामध्ये स्वप्न पूर्ण होणार आहे। कारण की आता घरकुल योजनेअंतर्गत लाभ वितरित केला जाणार आहे। घराचं स्वप्न आता प्रत्येकाचं पूर्ण होणार। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील सर्व गरीब महिलांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे। गरीब कुटुंबातील प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं पण एक नवीन घर असावं, तर हे स्वप्न आता सर्वांचं पूर्ण होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेसोबत घरकुल योजनेसंदर्भात तुम्हाला आता अपडेट देतोय। तर संपूर्ण लाभ आता काय मिळणार आहे, नवीन घोषणा झालेली आहे, नवीन अपडेट आलेले आहे घरकुल योजनेअंतर्गत। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे। घरकुल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला टप्प्याटप्प्याने 2,10,000 रुपये थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे तुमचं सुद्धा घर बांधण्याचं स्वप्न
पूर्ण होणार आहे. आता कोणत्या टप्प्यामध्ये किती पैसे मिळतील ते आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, मिळणाऱ्या हप्त्याचा तपशील. पहिला हप्ता तुम्हाला 15,000 रुपयाचा मिळेल पाया खोदकामासाठी. त्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता मिळेल 70,000 रुपयाचा घराचे बांधकाम लिंटेल पातळीपर्यंत झाल्यावर. तिसरा हप्ता तुम्हाला मिळेल 30,000 रुपयांचा स्लॅब लेवल पूर्ण झाल्यावर. चौथा हप्ता मिळेल वॉशरूम बाथरूमसाठी 50,000 रुपयांचा आणि घरासोबत स्वच्छतागृह बांधकामासाठी. ठीक आहे, या गोष्टींसाठी. पाचवा हप्ता मिळेल शौचालय अनुदान 12,000 रुपये. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रोजगार हमी अंतर्गत तुम्हाला 26,730 रुपये, म्हणजे टोटल 2,10,000 रुपयाचा संपूर्ण लाभ घरकुल योजनेतून तुम्हाला आता मिळणार आहे. गरीब महिलांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे स्वतःचं घर बांधण्याचं. ठीक आहे, ही अपडेट आपण मराठी निकेत या चॅनलवरती देत आहोत. माहिती आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा, मनरेगा अंतर्गत मजुरी स्वरूपात एकूण आर्थिक लाभ तुम्हाला 2,10,000 रुपयांचा मिळेल. ही योजना ग्रामीण व गरजू कुटुंबांसाठी असून पारदर्शक पद्धतीने लाभ दिला जातो. पात्र लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती संबंधित कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तिथून कधी फॉर्म सुटतो काय ते त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि तुमचं सुद्धा घर बांधण्याचं स्वप्न आता या घरकुल योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना वितरण तारीख. तर बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता डीबीटी मार्फत ट्रान्सफर होईल. आधार कार्ड तुमचं बँकेसोबत लिंक ठेवा. सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप होतील. तर संभाव्य तारीख 10 फेब्रुवारीच्या आधी सर्व लाडक्या बहिणींना 100% हे वितरण सोहळा होणार आहे. सर्व हप्ते जमा होणार आहेत. तर आता त्यानंतर पुढची महत्त्वाची जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना लवकरच 2,100 रुपये देणार अशी घोषणा केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबवणार नाही. स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणीला लखपती बनवल्याशिवाय महायुती सरकार थांबणार नाही असं ते म्हणाले आहेत. योग्य वेळी लाडक्या बहिणीला 2,100 रुपये देणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती ही माहिती सर्वात आधी दिलेली आहे. त्यामुळे जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करा. आता सर्व व्ह्यूअर सबस्क्रायबर सर्व लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पासून हप्ता मिळाला नाहीये अशा लाडक्या बहिणीला थेट आता 6,000 रुपये मिळणार. 17वा हप्ता 1,500 रुपये, 18वा हप्ता 1,500 रुपये, 19वा हप्ता 1,500 रुपये, 20वा हप्ता 1,500 रुपये असे मिळून थेट 6,000 रुपयेची रक्कम तुम्हाला जमा होणार आहे. 100% पैसे लाडक्या बहिणीला जमा होणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना भरपूर दिवस झालं पैसे मिळत नाहीयेत अशा सर्वच लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. तुम्हाला हप्ता मिळणारच आहे, पैसे मिळणारच आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील हे 36 जिल्हे आहेत. पहिला जिल्हा, दुसरा, तिसरा असे 4था, 10वा, 11वा, 20वा असे टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये आता 3 दिवसामध्ये पैसे वितरित होणार आहेत. 3 दिवसामध्ये 3 याद्या, 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील. जी पहिली यादी असणार आहे त्यामध्ये 30% महिलांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी 30% लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. त्यानंतर जो दुसरा टप्पा असेल या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 30% महिलांना लाभ मिळेल आणि जो अंतिम फायनल शेवटचा टप्पा असेल हा असणार तिसरा टप्पा. यामध्ये राहिलेल्या 40% सर्व पात्र लाभार्थ्यांना पैसे जमा होणार आहे. अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे.